उद्धव ठाकरे उद्या राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी सहकुटुंब गणरायाच्या दर्शनाला जाणार। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना फोनवरून दिलं होतं निमंत्रण। जरांगेंना मुंबईमध्ये आंदोलन करण्यास हायकोर्टाची मनाई। गणेशोत्सवात रहदारी विस्कळीत होऊ नये म्हणून परवानगी नाकारली। नवी मुंबईमध्ये खारघर किंवा इतर ठिकाणी सरकार परवानगी देऊ शकतं, हायकोर्टाचे निर्देश। हायकोर्टाच्या मनाईनंतरही मनोज जरांगे मुंबईमध्ये जाण्यावर ठाम। उद्या सकाळी अंतरवालीमधून निघणार। 29 तारखेला आझाद मैदानामध्ये आंदोलन करणारच जरांगेंचा एल्गार। गणेशोत्सवात विघ्न नको, सणांमध्ये खोडा घातल्या शिवराय निपात करायचे। नाव न घेता मुख्यमंत्र्यांचा जरांगेंना इशारा। तर आम्हीही हिंदूच, गणेश भक्तांना त्रास होणार नाही, जरांगेंचं प्रत्युत्तर। सरकारकडून न्यायमूर्ती शिंदे समितीला आणखी 6 महिन्यांची मुदत। मराठा उपसमितीच्या बैठकीनंतर अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। जरांगेंच्या सगळे सोयऱ्यांच्या मागणीवर बैठकीमध्ये चर्चा। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वतीनं ओएसडी राजेंद्र साबळेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट। मुंबईतील आंदोलन मागे घेण्याची विनंती, मात्र मुंबईकडे कूच करण्यावर जरांगे ठाम। भेटीदरम्यान दोन्ही बाजूच्या अपेक्षांवर चर्चा। सरकार उलथवण्याची भाषा अयोग्य, आया बहिणींवरील एकेरी भाषा सहन करणार नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची जरांगेंना ताकीद। जरांगेंच्या मराठा आरक्षणाबाबतच्या आंदोलनावर कुठलंही वक्तव्य करू नका, जरांगेंचा विषय सरकार हाताळेल, कुणीही टीकेचे धनी होऊ नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्री आणि आमदारांना सूचना। जरांगेंना नो एंट्री इन आझाद मैदान, कोर्टानं सांगितलंय। कोर्टाचा अवमान केला तर 6 महिन्यांची जेल होते, गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंना इशारा। मनोज जरांगेंच्या विरोधात पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला जालन्यामध्ये काळं फासलं। विदूर लाकडे नावाच्या व्यक्तीचं जरांगे समर्थकाने कपडे फाडून काळं फासलं। संजय सावकारे यांना भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून हटवलं। पंकज भोयर भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री, तर सावकारे यांची बुलढाण्याच्या सहपालकमंत्रीपदावर वर्णी। मुंबई ते सिंधुदुर्ग रोरो सेवेला केंद्र सरकारकडून परवानगी। मंत्री नितेश राणेंकडून भाऊचा धक्का, इथे कोकणामध्ये जाणाऱ्या रोरो सेवेची पाहणी। मीरा रोडच्या नायानगर परिसरामध्ये मोठी इमारत दुर्घटना। नूरजहां इमारतीचा स्लॅब कोसळून 4 वर्ष चिमुकल्याचा मृत्यू, तर वडील गंभीर जखमी। खबरदारी म्हणून इमारतीमधील इतर रहिवाशांचं तातडीनं स्थलांतर। लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठापना उद्या पहाटे 4 वाजता होणार। पूजेनंतर लालबागच्या राजाचं दर्शन भाविकांसाठी खुलं होणार। बाप्पाच्या दर्शनासाठी रात्रीपासूनच भाविकांची मोठी रांग। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 29 आणि 30 तारखेला मुंबई दौऱ्यावर। लालबागच्या राजासह इतर ठिकाणी गणपतीचं दर्शन घेणार। नाशिकच्या राजाचा मुखदर्शन सोहळा जल्लोषात, ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये गणरायाचं स्वागत। पोलीस आयुक्तांच्या हस्ते बाप्पाची आरती। जम्मू काश्मीरमध्ये सततच्या मुसळधार पावसानं हाहाकार। तावी आणि चिनाब नदीला पूर आल्यानं अनेक भागातील जनजीवन विस्कळीत। खबरदारीच्या पार्श्वभूमीवर उद्या शाळा बंद राहणार। वैष्णोदेवी यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना। इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ झालेल्या भूस्खलनामध्ये 5 जणांचा मृत्यू, तर 14 जण जखमी। जम्मू काश्मीरमधील खराब हवामानामुळे यात्रा थांबली। अरुणाचल प्रदेशात तवांग हायवेवर भूस्खलन झाल्याची घटना। वाहनावर दरड आणि मोठे दगड कोसळल्यानं चालक भयभीत। घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। अमेरिकेनं भारतावर लादलेला 50% टॅरिफ उद्यापासून लागू होणार। कपड्यांपासून ते मासळी निर्यातीपर्यंत थेट परिणाम होणार। भारतीय उद्योग वर्तुळामध्ये चिंतेचं वातावरण।